नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, अशीच एक सकाळ आपण या गार्डनमध्ये, एकदम छान वातावरण आहे बघा, एकदम छान सकाळ आहे. या गार्डनमध्ये आहे ना, गप्पा मारण्यासाठी येत असतो, काही इम्पॉर्टंट गोष्टी शेअर करण्यासाठी येत असतो आणि काही अशा गोष्टींवर बोलत असतो ज्या गोष्टींवर बोलणं लोक टाळतात आणि जे ॲज इट इज चालू असतात. तर काही फॅक्ट्सवर आपण बोलत असतो. आजचा जो विषय आहे तो फार इंटरेस्टिंग आहे, फार इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल, तुम्ही जे प्रेम देत आहे त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे आणि खूप ओव्हरहेल्मिंग आहे. मला समजत नाही ॲक्च्युली कसं रिॲक्ट करायचं, पण खूप स्वागत आहे तुमचं, खूप धन्यवाद आहे तुमचे. कारण तुम्ही ॲटलिस्ट एक अशी काही गोष्ट शिकण्यासाठी रेडी आहात आणि अशी एक गोष्ट जाणून घेण्यासाठी रेडी आहात की मार्केटमध्ये होतं आहे काय नक्की, बरोबर. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे ना, तो विषय त्याच अनुषंगाने मी हे करत असताना मला बऱ्याचशा लोकांचे फोन कॉल्स आले, काही लोकांचे मेसेजेस आले आणि त्याच्यातून जे जाणवलं ना, ते एकदम विदारक आणि एक भयानक सत्य ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. ठीक आहे. तर भयानक सत्य आणि विदारक परिस्थिती काय आहे, ती आहे स्टॉक मार्केट रिलेटेड. ह्याच्यामध्ये जे गॅम्बलिंग चालू आहे ना, ते अजून चालू आहे आणि खूप नेक्स्ट लेवल चालू आहे. ते आपल्यापर्यंत माहीत पडत नाही आहे. ओके. जोपर्यंत काही मोठी गोष्ट घडत नाही, कुठं आत्महत्या झाली, कोणी काही हे केलं ते केलं, तोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही. पण डे टू डेचं जे दुःख आहे ना रिटेलरचं, ते मी तुम्हाला सांगू शकतो, खूप भयानक आहे. आणि रिटेलरला त्यातून काहीही वाटत नाही आहे आणि तो डे टू डे स्लो पॉयझन घेऊन 1000, 5000, 2000 तो आणतोय, लुटतोय आणि जातोय. परत महिनाभर गेला, शांत बसला, परत कुठून तरी पैसे आले, पुन्हा तो टाकतोय आणि तो असंच करत हे चाललेलं आहे. महिना 2, 5000, 10000 लॉस, इट्स ओके, लॉस होतो आहे लर्निंग प्रोसेसमध्ये. पण काही असे व्यक्ती मला भेटले की ते एकदम भयानक होतं माझ्यासाठी, की 15-15 लाख, 20-20 लाख, 50-50 लाखाचे आकडे आहेत सामान्य लोकांचे. तुम्ही इमॅजिन नाही करणार. एकदम छोटी लोकं ज्यांचे लॉसेस आहेत 50-50 लाखापर्यंतचे, की ज्यांची लाईफची, ज्यांनी पूर्णच्या पूर्ण सेविंग त्या ठिकाणी उडवलेली आहे. तर मित्रांनो, एवढी भयानक परिस्थिती असताना तरी तुम्हाला अजून तेच करायचं आहे का? तेच गॅम्बलिंग करत बाय सेल करत तुम्हाला हे सगळं मिळणार आहे का? तर मित्रांनो, कदाचित अजिबात नाही, ह्या जन्मात पण नाही आणि पुढच्या जन्मात पण नाही. असंच करत राहिले तर हे कदापि शक्य होणार नाही. तर मित्रांनो, होतं आहे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल नक्की आपण कोण आहोत, आपले दुश्मन कोण आहेत, आपण ज्या मार्केटमध्ये काम करायला आलो आहे, आपल्याला आपले काउंटर पार्टी ओळखता येत आहेत का? तर आपले काउंटर पार्टी आपल्याला माहीत पाहिजे, ते किती बलाढ्य आहे, ते काय पद्धतीने विचार करतात, त्यांच्याकडे काय संसाधनं आहेत, काय सिस्टीम आहे आणि आपल्याकडे काय सिस्टीम आहे. आपल्याकडे हे आपण असे का आहेत, आपल्याला काही लॉटरीच खेळायची आहे का? तर लॉटरीचे चान्सेस निग्लिजिबल आहेत. मग तुम्ही सोडून द्या. मग तुम्ही एवढ्या हेवी अमाऊंटनी लॉटरी का खेळता? एखादा लॉटरी जरी खेळत असेल, जुगार जरी खेळत असेल, तर तो एवढ्या अमाऊंटनी खेळेल का की 20-50 लाख रुपये पूर्ण त्याची जी कमाई आहे लाईफची, तीच तो दाववर लावत असेल, तर मग काय होणार आहे तुमचं? ठीक आहे, अवघड आहे फार मित्रांनो. ते एक सिस्टीम डेव्हलप करावी लागेल, एक रिअलिस्टिक अप्रोच ठेवावा लागेल. तुम्हाला काउंटर पार्टी माहीत पाहिजे. ठीक आहे. तर आता एक विषयावर बोलू. सर्वप्रथम आपण आपल्याला जाणून घेतलं आहे का? तर आपण कोण आहे मित्रांनो? आपण एक मनुष्य आहे. आपल्याला हाव आहे, आपल्याला त्या ठिकाणी हाव असणार आहे, भीती असणार आहे, आनंद आहे, दुःख आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या रेड ग्रीन कॅन्डल येतात ना, ते तुम्हाला आनंद देतात, त्यानंतर तुम्हाला असं हॅपीनेस फील करवतात. थोडंसं रेड आलं तुम्हाला दुःख देतात. ओके. पण हा दुःख आणि सुख तुम्हाला असं कुठल्या मेजरमेंटमध्ये मोजता नाही आला आजपर्यंत. AIला पण नाही येणार, कुणालाच नाही येणार. कदाचित ब्रेन कुठलं हे मोठं झालं सायन्स, तर ते मोजू शकेल की किती होतं. पण ते तसं नाही आहे. ह्युमन इमोशन जे आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. मग होतं काय, तुम्ही 2000चा लॉस करता आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये तुम्हाला 200 रुपयाचा जरी प्रॉफिट झाला ना, तर तो 2000चा लॉस तुम्हाला ते दुःख भागवायला सफिशियंट असतो. असंच बघा, कुणी एखाद्या लहान मुलाला ओरडलं आणि त्या ओरडल्यानंतर ते सगळं दुःख विसरून जाण्यासाठी कुणाला ओरडल्यानंतर ते दुःख विसरून जाण्यासाठी 2 प्रेमाचे शब्द सफिशियंट असतात. तर हेच होते मार्केटमध्ये. त्या ज्या ग्रीन कॅन्डल येतात ना, त्या तुम्हाला थोडासा आधार देतात, होईल, कधीतरी होईल, मी आहे ना, आणि ते लुटून घेऊन जातात. तर ह्या ग्रीन कॅन्डल ज्या बनवल्यात ना, त्या मोठ्या ब्रोकर्सने, मोठ्या ज्या टेक्निकल टूल्स दिलेल्या आहेत मित्रांनो,
त्या लोकांनी बनवलं. हा जर व्यापार आहे तर ह्या ग्रीन रेड कॅन्डल इतर व्यापारात का नाही आहेत? इतर व्यापारात का नाही आहेत त्या? ठीक आहे, तुम्ही असं म्हणणार का की कांद्याचा भाव 10 रुपये होता, आता 8 रुपयाने आला तर मी स्टॉप लॉस लावतो आणि माझ्याकडचा सगळा कांदा मी विकून टाकतो, जर तुम्ही कांद्याचे व्यापारी असाल? अजिबात नाही ना. तुम्हाला ते मॅनेज करावं लागेल, त्याची डिमांड सप्लाय समजून घ्यावं लागेल आणि मग त्या गोष्टी होतील. मग इथे का नाही तसं? तर तुम्ही समजून घ्या, ह्या ह्युमन इमोशनसोबत मोठे जे प्लेयर आहेत ना ते आपल्याशी खेळत आहेत. ते कशा माध्यमातून खेळत आहेत? काहीतरी एखादी छोटी न्यूज असेल तर न्यूजवाले आपला विरोधक आहे, आपला शत्रू आहे, तो आपल्याला ती न्यूज मोठी करून सांगतो आहे. आपले जे यूट्यूबरचे लोक आहेत, मोठे मोठे इन्फ्लुएन्सर आहेत, ते तुम्हाला सांगतायत अशा पद्धतीने कॅन्डल घेतली पाहिजे, हा इथं सपोर्ट, इथं रेजिस्टन्स. ओके, तर तुम्ही काय करणार? बाय सेल करत करत त्यांचं सगळं पूर्ण डिसिप्लिन हलवून जाणार आणि ते तुम्ही त्याच्यात अडकणार. ठीक आहे, तर अशा हिशोबाने हे रेड ग्रीन बाय सेल असं कुठल्याही सांगण्यावरून, कुठल्याही एका याच्यावरून तुम्ही डिसिजन बनवत असाल आणि एखादी गोष्ट आत्ता चांगली आहे ती 2 मिनटात लगेच निगेटिव्ह होते, असं होऊ नाही शकत. ओके, तर ह्या हिशोबाने हे जे आहे ग्रीन रेड कॅन्डल किंवा न्यूज, त्याचा इम्पॅक्ट वाढवून सांगणारे न्यूज अँकर्स हे तुम्हाला फसवत असतात, हे तुमचं ह्युमन इमोशन्सशी खेळत असतात. आता जे शेअर मार्केट जो आहे हा विषय काय आहे की हा विषय एखादं प्रोडक्ट ज्यावेळी आपण मॅन्युफॅक्चर करतो तर त्याची व्हॅल्यू ती क्रिएट होत जाते. तर मार्केटमध्ये येताना ते तसं होत नाही, ते कुणाचं तरी आपल्याला लुटावं लागतं, कुणाचे तरी शेअर्स आपल्याला घेतले की मग आपल्याला ते घ्यावे लागतात आणि ते वाढतील अशा हिशोबाने मोठा प्लेयर लुटत असतो. तर मित्रांनो, हे लुटण्यासाठी त्यांचे साथीदार आहेत न्यूज चॅनलवाले. हे तुम्हाला अशी न्यूज भडक तडक करून सांगतील आणि चांगला शेअर तुमच्याकडून काढून घेतला जातो. तर हे समजून घ्या की आपले दुश्मन कोण आहेत, ह्युमन इमोशन्स काय. थोडी न्यूज आली, तुम्ही तिला अजून मनात घेऊन बसणार, 2 दिवस तो स्टॉक खाली राहिला तर तुम्हाला वाटायला लागणार अरे काहीतरी चुकलं. पण तुम्ही आधीच तो फंडामेंटली स्ट्रॉंग आहे का, ती कंपनीचा स्टडी केला आहे का, काय तिचा बॅलन्स अप्रोच आहे, पुढं जाऊन कशी वाढू शकते याचा कधी विचार केला आहे का? तर अजिबात नाही, असं कोणी करताना दिसत नाही. जे करतात ते प्रॉफिटेबल आहेत. बरेचसे लोक आहेत त्यांनी एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेल्थ क्रिएट केलेली आहे. एकदम छोटे छोटे लोक आहेत की जे 50,000च्या सॅलरीवर पण रिटायर्ड झाले, त्यांनी 3-4 करोडचा कॉर्पस मार्केटमधून कमावलेला आहे. ओके, तर अशी पण लोकं आहेत की जे 50-50 लाखाचा ITR भरतायत, 14-15 करोड मार्केटमधून कमवले. मग त्यांनी काही गॅम्बल केलं असेल का? राकेश झुंझुनवाला डेरिव्हेटिव्हजमधून बाहेर पडले, मोठी जी लोकं आहेत डेरिव्हेटिव्हजमधून बाहेर पडले. ओके, मग त्यांनी असं केलं आहे का की एकदमच कॉल घे पुट घे, कॉल घे पुट घे असं केलं आहे का? तर असं नाही आहे मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला काही एक सिस्टीम डेव्हलप करावं लागेल. फ्युचर ऑप्शन वाईट नाही आहे, त्याचा अप्रोच वाईट आहे. तुम्ही विचार करा, मार्केट 26,000पासून थोडंसं खाली आहे, 400 पॉईंट. त्याने वेगळा काही फरक नाही पडणार जर तुमच्याकडे एक लॉट आहे. पण तुमच्याकडे एक लॉट नाही आहे, तुमच्याकडे 2-2, 5-5 हजार क्वांटिटी आहे. तर मग 10 पॉईंट जरी खाली आलं तर तुम्हाला तो ट्रबल देणारच आहे ना. तर मग तुम्ही कसे प्रॉफिटेबल व्हाल? बरोबर. तर अशा हिशोबाचा हा विषय आहे, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जे इंडिकेटर, सपोर्ट, रेजिस्टन्स ह्या गोष्टी सांगणारे लोक आहेत ते तुम्हाला काहीतरी फसवत आहेत, त्यांचा स्वार्थ आहे. आता एक स्वार्थ आहे, माझ्या लोकांना फार वाईट वाटेल की विकास हे काय बोलतोय तू, का ज्यावेळी मीच बस्ट होतात ना, म्हणजे एखादी गोष्ट वाटायला लागते हा गॉडफादर आहे आणि तोच कधी दुश्मन निघतो ना, तर मग फार दुःख होतं ना. तर तसंच असं एक दुःख मी तुम्हाला देणार आहे. बघा, स्कॅल्पिंगचा जो सक्सेस रेशो आहे तो फार लिमिट